प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे आता नको तुझियाची सत्ता ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेज बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेर संतांशी रंजभो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझी गुणनाम ऐश्वरी प्रेम कार्य मस्तक ही पायावरी वाणी करी संतांच्या श्री गुरुचरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी बनर हुर विमल जसो दुदायक फलचारी बुद्धि तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हर बुखले सबिखा हाथ ब्रज अरुध्वजा विराजे काने मूलम जने हो साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदना जय राम जय जय राम श्री राम जय जय राम लोकाभिराम रणरंगधीरम आजीवनेत्रम भूषणाथम कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। सिया राम मैं सब जग जाऊं, सिया राम मैं सब जग जाऊं, करहु प्रणाम राम सिया राम प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये मरो ऐसे करिया पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। बेस तेवढा कमी करा, बेस एकदम कमी करा, काढूनच टाक। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा भगवंताच्या समोर करुणा दाखवणारा अभंग आहे। अर्थातच गाथ्याच्या प्रकरणामध्ये करुणापर प्रकरणामध्ये हा अभंग येतो। हा अभंग आधी तुम्हाला सोपा करून सांगतो, म्हणजे मग पुढे मला खेळायला बरं। या अभंगातलं जे पद आहे ऐसे कर, हे पद प्रत्येक पदाला लावत चालायचं। प्रपंच ओसरो ऐसे करिगा पांडुरंगा, चित्त तुझे पायी मोरो ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा ऐसे करिगा पांडुरंगा, पुरे आता ऐसे करिगा पांडुरंगा,
नको दुजियाची सत्ता ऐसे करेगा पांडुरंगा, लटिके ते फेडा ऐसे करेगा पांडुरंगा, तुका म्हणे जाये पिढा ऐसे करेगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा ऐसे करेगा पांडुरंगा. असा सोपा झाला अभंग. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, महाराज देवाच्या पुढे करुणा करतात आणि देवाला सांगतात, देवा हा प्रपंच ओसरू दे, चित्त तुझ्या पायावर मुरू दे, असं तू कर. मला तुझ्या शुद्ध रंगात रंगून जायचंय. दुसऱ्याच्या सत्तेत तरी किती राहावं म्हणून मी परकीय सत्ता आता नको, तुझ्या रंगात रंगून जाऊ दे. आणि जे काही लटकं असेल म्हणजे खोटं असेल ते फेड, ते फेडलं की माझी सगळी पीडा जाईल, अशा अर्थाचा अभंग आहे. विठाला समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या या प्रागट्य महोत्सवामध्ये आपला या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांचा 18वा वर्धापन सोहळा या ठिकाणी आपण साजरा करतोय. आणि त्यानिमित्ताने संगीत रामायण ज्ञान यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन याच्यामध्ये ज्यांच्या श्रीमुखातून आपण ही कथा ऐकली ती श्री श्री 1008 महामंडलेश्वर हरिभक्तपरायण सूर्यभान नंदजी सरस्वती महाराज जळगाव. आणि या कार्यक्रमाला ज्यांचे आशीर्वाद लाभले ते हरिभक्तीपरायण परम श्रद्धे परम आदरणीय तुकाराम महाराज सखारामपूरकर, श्री क्षेत्र सखाराम महाराज संस्थान गिरोरा, त्याचप्रमाणे परिसरातील संपूर्ण मंडळी सज्जन हो. प्रागट्याचं भाग्य जर या जगात कोणाला मिळालं असेल तर ते श्री संत गजानन महाराजांना मिळालं. प्रागट्याचं भाग्य असतं ते देवाला आणि पुण्यतिथीचं भाग्य असतं ते संतांना. म्हणून जयंती असते ती देवाची आणि पुण्यतिथी असते ती संतांची. दोघातला फरक काय आहे, तो जेव्हा ऑलरेडी येतोय ना, तो येतो तेव्हा त्याचं सिस्टम तयार असतं आणि येऊन ज्याला सिस्टम तयार करावं लागतं त्याचं नाव संत. जो सिस्टम घेऊन येतो तो देव आहे आणि सिस्टम तयार करतो तो संत आहे. विठाला दोघांच्या जीवनातला जर विचार केला तर एकाचं जीवन संघर्षवादी आहे, असतील दोन्ही अवतारी तरी, आणि एकाच्या जीवनात विपुलता असते. मग देवाला की तो येतो त्या तिथीला जय जयकार करून जातो म्हणून त्या तिथीला त्याची जयंती असते. बरं येताना तो तुमच्या माझ्यासारखा येत नाही. नामदेव महाराज म्हणतात, अयोनी संभव नाही काही श्रम, नामयाचा स्वामी प्रगट झाला. काही त्याला तसं करायची गरज पडली नाही, सहज आला, सहज लीला केल्याने सहज गेला, आला त्या तिथीला महत्व म्हणून जयंती. आणि संत मात्र त्याच्या संबंधाने असं लिहितात. तो काय होतो, प्रगट होतो भय प्रगट कृपा. रामायण झालं ना, दीन दयाला कौसल्या हितकार, विप्रधेनु सुरसंत ही दल्लीन मनुजावतार, निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपाल. परमात्मा आपल्या भक्तांसाठी प्रगट होत असतो म्हणून प्रागट्याचं भाग्य त्याला. आणि भागवतातही अशाच प्रकारचा श्लोक सापडतो. नंदस्य आत्मज उत्पन्ने जाता लाधो महामना, आयु विप्राण वेद ज्ञान स्मात सुचीर अलंकृता. हा काय झालं, नंदाचा आत्मज उत्पन्न झाला म्हणजे प्रगट झाला. प्रागट्याचं भाग्य कोणाला, देवाला. आणि संतांना पुण्यतिथीचं भाग्य असतं. अपवाद आहे की एक महात्मा देवाच्या यादीत जाऊन बसतो आणि त्या महात्म्याचं नाव आहे समर्थ सद्गुरू गजानन महाराज. आणि त्या गजानन महाराजांच्या प्रागट्य महोत्सवाप्रित्यर्थ या ठिकाणी आपण सगळे सम्मिलित झालो, एकत्रित आलो. अभंग अतिशय सुंदर आहे बा. या अभंगाची भाषा सामान्य माणसाला रुजणारी नाही. तसं तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, संत आणि आम्ही या दोघांच्या विचारात फार तफावत आहे, फार तफावत. ते म्हणतात जाडोनी संसार बैसलो अंगणी, आणि आपलं अख्खं जीवन संसारा करताच आहे. आमचे बुवा म्हणायचे माणसं संसारातला शेमूड वाया जाऊ देत नाही. तुमचं काय मत आहे? बुवा म्हणायचे आणि बुवा सिद्ध करून द्यायचे. शिकलेले माणसं पॅन्ट घालतात, त्याला पाठीमागं खिसा असतो आणि त्या खिशात एक रुमाल असतो. सर्दी झाली म्हणजे तो रुमाल त्या नाकाला लावून त्याच्यात शिकरतो. नियम असा आहे, आता त्याने रुमाल फेकून द्यायला पाहिजे, पण तो सगळा माल गोळा केलेला त्यात घासतो असा, पुन्हा त्याची घडी करतो आणि खिशात भरून घेतो.
वाया जाऊ गेला का? मग बुवा कसे खोटं बोलते? म्हणजे इथपर्यंत आपल्याला प्रपंच आवडतो. प्रपंचातल्या इतक्या गोष्टी आपल्याला आवडतात की प्रपंचातल्या गोष्टींसाठी आपल्याकडे इतका वेळ आहे का जिथे देव जोडा असं म्हटल्यावर माणसं म्हणतात वेळ नाही. आपल्याला देवळात जायला वेळ आहे. अहो कधी कधी माणसं म्हणतात आपल्याला काय फुरसत आहे, इकडे तर मरण फुरसत नाही. काय म्हणतात? याचा अर्थ असा आहे, हा फुरसतीनं मरणार आहे. कसा मरण? फुरसत काढून. म्हणजे यमराज आले तर हा म्हणून आज फुरसत नाही, कधी येऊ, अंगणवाडी आहे, फुरसत आहे. माणसं असं म्हणतात. पण बुवा म्हणायचे प्रपंचातल्या गोष्टी सांगत असताना बुवा म्हणायचे माणसं ज्या वेळेला बायकोला बसस्टँडला सोडायला जातात ना तेव्हा त्याची गंमत पाहावं लागते. अशी धावपळ, तिला जागा भेटली पाहिजे, त्याला आनंद असतो मला तसा त्या गोष्टीचा. बरी एकदा चौकीला जाते, मग तो धावत धावत जाते. मग बाबूला, मग बाबू पार्लेचा पुडा आणो की काय काय आणो, चिप्सचं पाकिट आणो, बिस्लरीची बॉटल, पडत पडत असा काबरा बाबरा काबरा सारखा तिला सांगतो व्यवस्थित जा, नीट जा, व्यवस्थित जा, नीट जा. गाडी सुटायला लागली तरी याचं चाललं, मग बाबूल सांभाळ, व्यवस्थित जा, मग फोन कर, काय अडचण आली तर. गाडी सुटायला लागली, गाडी चालू झाली, गाडी बरोबर धावायला लागला पण घरी नाही गेला. बायकोला सांगायला लागलं चाकात येशी नाकलं. इतका प्रपंच आवडतो आम्हाला, जो सुटायला पाहिजे तो. इतका प्रपंच आवडतो जो आमच्या आवडीचा विषय आहे तो. आणि संतांच्या आवडीचा विषयच प्रपंच नाही. आणि तसंही पाहिलं तर त्यांच्या जीवनातली सत्यता, स्पष्टता, परखडपणा तो आम्हाला कधीही न रुचणार आहे. अहो साधं परखड बोललं की माणसं म्हणतात त्यांची तारीख नका घेऊ, ते जरा जास्त बोलतात. जास्त बोलतात म्हणजे गिऱ्हाईक कानाच्या वर आहे. जास्त बोलतात याचा अर्थ काय? जास्त बोलते याचा अर्थ आहे कानाच्या वर आहे. आणि या जगातला नियम असा आहे, माणसं कानाच्या वर नको आहेत. माणसं कसे पाहिजे? खालचे पाहिजे. पण तुकाराम महाराजांचं काय असते समाजाला, एक स्वामी विवेकानंद म्हणायचे समाजाला एक सवय आहे. समाज आधी विरोध करतो, नंतर आंदोलन करतो. आणि इतकं सगळं झाल्याच्या नंतरही जर पुढच्या व्यक्तीत फरक पडत नसेल तर त्याचेच विचार माणसं आत्मसात करतात आणि पुढे त्याच विचाराने जगतात. साधू संतांच्या विचाराच्या बाबतीतला जर विचार करायचा झाला तर संतांचे आणि आमचे विचाराची तफावत आहे. तुकाराम महाराजांनी दुष्काळ पडला, घरचं कोठार दान दिलं लोकांना. आणि आपण कोरोनात दुसऱ्याला कोरोना झाला म्हणलं की घराच्या दारात फिट लावली. हा आपला फरक आहे. त्यांनी जीव समाजासाठी दान दिला आणि आपण खिडकीतून लोक पाहिले. पप्या गेला म्हणते हे दार नाही, ही आपली गत आहे. प्रपंच आवडतो माणसाला. मी तर नेहमी म्हणत असतो माणसांना प्रपंच इतका आवडतो की ते देवापुढे जरी उभे राहिले ना तरी प्रपंच सोडून दुसरं काय नाही. मागायचंच झालं तर प्रपंचातलंच मागतो. वाढावे संतान गृहे भावे, मी कधी काळी बोललो होतो देवाकडे जाणारे दोन प्रकारचे वर्ग आहेत. एक भीतीपोटी जाणारा आणि एक लोभापोटी जाणारा. तिसरा कोणाला देवाची गरज पडली आहे मी तुम्हाला विचारतो, महादेवाला पाणी घेऊन जाणारे किती आहे तिच्या? चला महादेवाला हात वरती करा. मी नंतर सांगतो कधी पाणी टाकल्यानं काय होते. टाईमाला कोण्या टाईमाला पाणी टाकल्यावर काय होते म्हणजे काय शिवरवाल्याचं देते काय? मी का गोट्या खेळलो 12 वर्ष माझं नाही तसे कोणी टोटके. मी तर संपू नाही देणार मरेपर्यंत. चला हात वर करा. कोण कोण महादेवाला पाणी टाकते? सगळे टाकते. खाली करा. आता फक्त प्रामाणिकपणाने सांगा कशा करता टाकता. याला काय घेणं देणं आहे महादेवाचं? काही सोयीसुतक पडलं याला. महादेव जगून येतो म्हणून काय करायचं याला?
सकाळपासून संध्याकाळपर्यंत एखाद्या माणसाच्या अंगावर जर पाणीच पाणी पडलं तर तो काय करेल? बेमोसम बेटाई. अरे कळतं का तुम्हाला काही? तुम्ही मंदिरात चालले, गोष्ट चालली, कसे चालले काही वापस नाही त्याला. मी एक म्हातारी दुपारी 2 वाजता पाहिजे जाताना तांब्या घेऊन पंचपाळा तेल फुलाचं नातवाला घेऊन. म्हणलं कुठं? महादेवाला पाणी. महादेवाला 2 वाजता पाणी टाकत जाऊ नये. महादेव झोपला, दुपारचा आराम करतोय. म्हणलं तुम्हाला तर काही कळतच नाही मला. म्हणलं हे खरं आहे, कळलं असतं तर तुझ्या नादाला काय लागलं असतं. म्हणलं तुम्हाला कळतं काही? अहो घराचं करावं, ढोराचं करावं, पोराचं करावं, दुकानातलं करावं, घरचं करावं, रानातलं करावं का शंकराचं करावं? टाईंगा लागतो ना प्रत्येकाला. मी म्हणलं आजी तुझ्या घरचा महादेव जिवंत आहे का? म्हणजे हो. म्हणलं मग हा तांब्या घे आणि महादेवाच्या घरच्या डोक्यावर टाक 2 वाजता. म्हणजे याला काय होईल? म्हणलं तुला हळद काही लागली होती म्हणजे मग हा डबल हळदचा चान्स. जर दुपारी 2 वाजता तुझ्या घरचा महादेव जर तांब्याभर पाणी अंगावर कबूल करत नाही, पार्वती करेल काय कबूल? मग तुम्ही जाता कशासाठी? महादेव भेटावा म्हणून नाही, अजिबात नाही. तुम्हाला काय करायचं? महादेव भेटायचं नाही भेटायचं राहिना तिकडे काही असं. त्यानं जर म्हणलं तुम्हाला संध्याकाळी फोन करून आलो हम आ रहे शाम के ट्रेन से, घर बंद करून जाती नाही जंगला. महादेव तू तिकडेच राहा म्हणते. काय करायचंय महादेवच तुम्हाला? काही घेणं आहे का त्याला? काही घेणं देणं नाही. मग तुम्ही का जाता? कारण तुम्हाला एवढंच पाहिजे, आमचा प्रपंच चांगला झाला पाहिजे म्हणून तुम्ही जाता. दुसरं काय कारण आहे त्याच्या पाठीमागे? एवढंच कारण आहे, प्रपंच चांगला झाला. मग हा लोभापोटी येणारा वर्ग आहे. दुसरं लक्ष्मीबाईची पोथी कोण कोण वाचते? मार्गशीर्ष मध्ये सगळ्याच वाचते. आणि कोणाच्या घरी लक्ष्मी आली? फक्त किराणा दुकानदाराच्या घरी गेली. कारण सगळे गुलाबजामुनचे पाकिट चालले. त्याचा नफा कोणाला चालला? लक्ष्मीला, दुकानदाराला. हे तर टाईमपास म्हणून सगळे त्या पुणे जिल्ह्यात त्या नारळाला ती नतन बीतन तिच्या अंगावर. आपल्या इकडं काही एवढे तोडे नाही. एवढे तोडे माणसाला घातले तर लोक म्हणतात बाबा त्याला लयच तोडे घातले. आपल्या इकडे सोनं घालायला आलाच नाही. पुणे जिल्ह्यातलं लक्ष्मी बसली अंगावर सोनं धारण करून. आता अंगावर एवढं सोनं घातलं 15 तोडे, 15 तोडे सोनं घालून ही बसली गुलाबजामुन तोडत. नवऱ्याला म्हणली वाच पोथी. कारण तुला पोथीतलं काय कळतं? मला पोथीतलं काहीच नाही कळत, फक्त दागिने चोरी जाऊ नये म्हणून बसलो. मला काय करायचं? एवढे पोथी वाचताय तुम्ही, एवढ्या पोथ्या, उद्यापन, गुलाबजामुन, बासुंदी, शिरा. लक्ष्मी फिरकली सुद्धा नाही. तुम्हालाही लक्ष्मीचं काही घेणं देणं नाही. तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे, पोथी वाचल्याने आमच्या प्रपंचात फरक पडू देते, बाकी काही घेणं नाही. तसे माणसं देव निवडतात आणि मग ते ठरवतात हे देव जागृत आहेत का झोपलेले आहेत. तुमच्या इकडे जागृत देव नाही का एखादा आसपास? कोणताच नाही. एखादा असेल ना गणपती, मारुती, या गावचा त्या गावचा. जागृत देवस्थान कोणचं आहे? हा सांगा ना. कुठलं? जोरांचं ना. तपे हनुमान. तपे हनुमान म्हणजे हनुमानजीचं मंदिर जागा आहे. किती किलोमीटर आहे इथून? 4 की 3 किलोमीटर. 6 किलोमीटरच्या मध्ये किती गावं लागले? एकच गाव. 2-3 असतील ना. हा गावातच आहे. हो बाजूला अकोल्यात कुठं असेल तिथून इथपर्यंत किती मारुती आहेत? खूप आहेत ना. तो एकटा जागा आहे. हे बाकीचे कोण आहेत मग? हे कोणी ठरवलं तो जागा आहे? हे झोपले लोकांनी, या स्वार्थी लोकांनी ठरवलं कोणचा देव जागा आहे आणि कोणचा झोपलेला आहे. कारण यांना तो तिथला मारुती पटकन देतो ही भावना यांची, म्हणून यांनी त्याला जागा केलं. नाही तो बिचारा चुपचाप बसला होता. त्या मध्य प्रदेशात एक ठिकाण आहे जामसावली नावाचं, आणि म्हणले तिथला मारुती जागा आहे. त्या ट्रस्टीने मला एकदा बोलावलं. म्हणे आले तर या दर्शनाला गेलो. ती म्हणे आमचा मारुती जागा आहे. तिथे गेलं पाहिलं मारुती झोपला. तेही साधारण झोपला, पिंपळाच्या झाडाखाली जाऊन झोपला. म्हणून तुम्ही तर म्हणलं ते जागा आहे नाही, झोपून जागा आहे. हे देवळाकडे जाणारे जे माणसं आहेत ना, हे केवळ प्रपंचासाठी जाणारे. प्रपंच आवडतो
मी असं म्हणतो, देवाने 5 वर्षाचं आयुष्य जर गॉड गिफ्ट दिलं तर माणसं त्यातही प्रपंचच मागतील, दुसरं मागणार नाही. ते म्हातारा आजारी पडलं आणि पोरं जर पैसा होता जरा बघ, तर पोरं म्हणजे पप्पा चांगले राहिले पाहिजे, कारण पप्पाच्या कमरेला चाब्या होत्या 2, त्या ठेवल्या पाहिजे. तुम्ही ठेवत जा, भलेही त्याला कुलप नसू द्या, पण चाब्या ठेवत जा. लेकरं सस्पेन्समध्ये गेले पाहिजे. म्हाताऱ्याला कुलप कुठं ठेवली आणि त्या वाजल्या पाहिजे घरात, खोलू खोलू. हां, तुम्ही म्हणसाल तुमचं माझ्या कमरेला ऑलरेडी 2 आहेत, मी ठेवतो. कारण नाही ठरवलं, घरचे सस्पेन्समध्येच गेले पाहिजे. पैसा कुठं आहे? चाब्याच्या कमरेला. पोरीने 50,000 रुपयाचं इंजेक्शन आणलं, म्हाताऱ्याला दिलं. म्हातारं दुसऱ्या दिवशी नीट झालं. डॉक्टरांनी म्हाताऱ्याला सांगितलं, मग बाबा 5 वर्ष मरायचे नाही आता तुम्ही. हा, काही केलं तरी 5 वर्ष कशीच विकेट जात नाही तुमची. आता या 5 वर्षाचं काय करसाल? म्हाताऱ्याने उत्तर दिलं. म्हातारा म्हणला, इकडे 40 एकर वावर आहे, तिकडे 40 एकर वावर आहे, पण मध्ये ना 2 एकराचा एक पट्टा आहे. त्या 5 वर्षात मरेपर्यंत ते 2 एकर घेईल, मगच मरे. डॉक्टरनं बॅग उचलली, तो हिमालयात आहे, हा खरेदी. माणसाला इतका प्रपंच आवडतो, माणसाला जो प्रपंच आवडतो, कोबरा म्हणतात तो नको. प्रपंच मोसर तो नको देवा. आणि नको म्हणण्याचे कारण शास्त्रात 3 आहे. पहिलं कारण असं आहे, वस्तू कळावी पण मिळू नये म्हणजे वस्तूचा त्याग. 2, वस्तू मिळावी कळू नये म्हणजे वस्तूचा त्याग. वस्तू कळावी आणि मिळावी, एकतर तिचा त्याग होतो, नाहीतर तिचा आदर होतो. त्यापैकी पहिलं उदाहरण, वस्तू कळावी पण मिळू नये. ते भांडारकराचं पुस्तक असतं आम्हाला अभ्यासाला, आणि त्या भांडारकराच्या पुस्तकात पहिलाच धडा येतो, आणि त्या धड्यात एक कथा येते. कथा येत नाही पण आपल्याला तयार करावं लागतात काही काही कथा. त्यात वाक्य येतं, जंबू कहा वदंती, म्हणजे जंबू कहा किम वदंती, द्राक्षानी फलानी आम्लानी संती. कळलं का तुम्हाला काही? द्राक्ष आणि फल. असा सप्त्याचा टाईम होता, आणि गावातले लोक सगळे येऊन बसले कीर्तनाला. कोल्याला वाटलं आता कोणी नाही रानात, म्हणून कोला निघाला. 1 नंबर द्राक्ष, नाशिकचे द्राक्ष चांगले आहेत, ते तर आपल्याला खायलाही मिळत नाही. आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी खायला प्यायला मिळत नाही. तिथतात आपल्या इकडंच चांगली साखर आपल्याला खायला मिळत नाही. आपलं चालू आहे फक्त माणशी किती आहे, 125 का 250 एवढ्यावर. बस त्यातली साखर आली का त्याची रांगोळीच टाकावं म्हणून कर, रंग द्यायचू नाही घराच्या पुढे. चहाच्या कामाचीच नाही. मग वरतून घर मालक म्हणते आपल्यासाठी गोल्डन कडक चहा कर. बरं, साखर दलिंदरी, चहा पावडरवर लिहिलं डस्ट. चहा पावडर का तुम्ही जो चहा घेता त्याच्यावर काय लिहिलंय? डस्ट. डस्ट म्हणजे धूळ, भुगा, चुरा, धूळ. म्हणजे कारखान्यात जी धूळ तयार झाली ती गोळा करून भरली, आपण कडक चहा म्हणून घरी आणली. चहा असा कडक, टीव्हीवाला मिशो, बऱ्याच गोष्टी आहेत. आपण त्याचा फायदाच नाही. म्हणजे आपलं, मला कधी कधी तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही व्हिक्स लागते, टीव्हीवर एक ॲडव्हर्टाईज येते, झेंडू. टीव्हीवर ॲडव्हर्ट, तो पोरगा विचारते मम्मी म्हणजे क्या भात के लिए क्या डालते हैं? त्याची आई चुकून म्हणते बेटा व्हिक्स. झालं सुरू तिथून. ज्याला समजत नाही त्याने व्हिक्स टाकणं चालू केली. घेतली घोंगडी का बसला त्याच्या, घेतली घोंगडी. आणि या कोरोनापासून तर माणसं एवढे डॉक्टर झाले काही विचारत नाही. मला 2 वेळ कोरोना झाला, आणि अख्ख्या महाराष्ट्रातले फोन होते, कसा रिपोर्ट लागला लोकांना काय नाही. मी फक्त एकाला म्हणलं खोकललो, रात्री मीटिंग होती 12-1 वाजता, तर मी खोकललो होतो. तो म्हणे का खोकला लागले तुम्ही? म्हटलं हो जरा मी पॉझिटिव्ह आहे. झालं. पाहायचा दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठायच्या अगोदर 2,000 तर मॅसेज झाले,
हळदीचा चहा घ्या, हळदीची वाफ घ्या, हळद खा, गरम पाणी प्या, इकून वाफ घ्या, तिकून वाफ घ्या. जे लोकांना वाफा घ्यायला सुरुवात केल्या माणसा, याचा काळा पे, त्याचा काळा पे, हे पे, ते पे. कोरोना गेला, मूळ व्याध आला. कोरोना सरत नाही का हो? गंभीर परिस्थिती आहे. काही औषध असेल तर सांगा. पाहणं सरे मुळव्यात कुठून वाढली? नुसतं काळा, एवढे काळे पेले, एवढे काळे. फक्त धोत्र्याच्या फळाचा काळा आहे ना प्यायचा. ते जर कोरोना सांगितलं असतं ना, धोत्र्याच्या बियाचा काळा तेही पेले असते. काय त्या व्हिक्सवर लिहिलेलं आहे की 100 डिग्री तापमानात याला टाकता येत नाही, त्याच्यात कापूर आहे. आणि तो कापूर जर तुम्ही वाफेवर टाकला तर तो तुमच्या शरीराला हानिकारक आहे. वाचतो का आपण? काहीच नाही वाचत लोक. चला रिटर्न आणतो पाठीला. द्राक्ष असे मोठे मोठे होते, एकदम एक्सपोर्टला जात होते असे. आणि पाहिले कोल्याने त्याला वाटलं द्राक्ष खावं आपण. पण द्राक्षाचे झाडं इतके उंच होते, लय ट्राय केली, लय केली, पण शेवटी पडला खाली. कमळलं मोडून घेतलं आणि निघाला रस्त्यानं तर दुसरा कोला भेटला. का कुठं? फेरफटका. संध्याकाळी चालायला जात असतो ना, रामदेव बाबांनी सांगितलं, लयच लांब आले म्हणे. हो मग इथंच द्राक्षाचं थोडं 2-2 खाऊ. नको नको, मला नाही चालत. काहून? नाही नाही, मी सोडूनच दिले. अरे पण एक नंबर माल आहे ना. दात खराब होतात, आंबट. आता दात खराब होतात की तोंड पुरत नाही? तोंड पुरत नाही. दात खराब होतात की तोंड पुरत नाही? उत्तर आहे तोंड पुरत नाही. द्राक्षे खावे लागतात, ती खाण्याची वस्तू आहे. हे कळालं नव्हतं का? कळालं होतं, पण मिळालं नाही म्हणून वस्तूचा त्याग. विठाला कारण असं आहे, वस्तू मिळावी पण कळू नये. ज्ञानोबराची उभी आहे. ज्ञानोबरा म्हणतात, बहु मृगजळ देखुनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परशु बांधिला गळा, शुद्धिका लाभे. कधी कधी ज्ञानोबरा एकाच वेळेला 2 दृष्टांत, एक सिद्धांत, कधी कधी एक सिद्धांत खाली दृष्टांत, कधी कधी पहिले दृष्टांत आणि नंतर सिद्धांत. कौशल्य आहे ज्ञानोबरांचं, शब्द कौशल्य. ते म्हणतात हे माझे शब्द नाही, ब्रह्म आहे. ब्रह्म आहे तरी तो लीला करा. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरांच्या शब्दाची चकमक म्हणजे शब्द ब्रह्माच्या लीला आहेत असं म्हणतो. सामान्य चकमक नाही. मी म्हणत असतो, जगात ज्याला ज्ञानेश्वरी समजली त्याचा प्रपंचही गोड होतो आणि त्याचा परमार्थही गोड होतो. वैकुंठवासी धोंडा महाराज देगलूरकर म्हणायचे, ज्याला वाटतं आपला प्रपंच चांगला व्हावा. तुमची सगळी धडपड प्रपंचासाठी आहे का? हा बसून द्या. हे मागची पालखी पुढे या, 2 पार्ट्या, हे तुम्हीच या रे पुढे, तिकडे या पुढे. मग ते इथं सुरू झालं होतं ना, ग्रामपंचायत जिल्हा परिषद. त्याच्यामुळे म्हणलं ग्रामपंचायत जिल्हा परिषद झालं. आपलं कसं आहे, आपलं काय, तुम्ही निवडणूक आयोगाच्या कक्षात आहात, मी निवडणूक आयोगाचा माणूस, तुम्ही इथं थांबा. आपण काय सांगत होतो? ज्ञानोबर आहे. वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर म्हणायचे, ज्याला आपला प्रपंच चांगला व्हावा असं वाटतं, हे तुमच्यासाठी, आणि ज्यांना आपला परमार्थ चांगला व्हावा असतो हे आमच्यासाठी. त्यांनी एक काम करावं. काय? ज्याला प्रपंच चांगला व्हावा असं वाटतं त्याने ज्ञानेश्वरीच्या दृष्टांताच्या ओळीचा विचार करत जावा, आणि ज्याला आपला परमार्थ चांगला व्हावा असं वाटतं त्याने ज्ञानेश्वरीच्या सिद्धांताच्या ओळ्यांचा विचार करत. इतका सुंदर ग्रंथ ज्ञानेश्वरी. हा पण तुम्ही वाचसाल तर नाही. तुम्ही तर दिंडीत गेल्यावर तुमचे गाणे पाहिल्यावर आपल्याला वाटते यायला अभाव पाठ करायला फुरसत नव्हती का? बायकाच्या दिंड्या निघाल्या आता. काही वर्ष झाले, मी लहान होती तेव्हा म्या जगा शिवला नवा.
आपण लहान कधी होतो, कोण्या टेलरनं सगळा शिवला, आपण घातला कधी, आपल्या डोक्यात काय, आपण चाललो कुठं, आपल्याला आठवण काय राहिलं, म्हणजे सगळ्याच्या बाहेर अजूनही निघालो नाही आपण. काल परवा मी कीर्तनाला गेलो संध्याकाळी. मी थोडा उशिराच जात असतो. उशिरा जातो म्हणजे मी कुठंतरी सकाळी असतो, मग मला जायला उशीर होतो. मग मी ज्या वेळेला गेलो गावात त्यावेळेला मी टाईमात गेलो, पण त्यांची दिंडी चालू होती. ते मला आता अर्धा तास तरी लागणार होते. आणि जे आल्या मावश्या, अर्धा तास बसलो पण एकीनं बघलाय म्हणला, काय काय रंगात आल्या म्हणलं. आणि कोणीच नव्हतं रे कृष्णा. अरे म्या त्याला म्हणलं आहेत कुठल्या ती बघू पहिली. मग राहिलो कीर्तनाला उभं, त्या बसल्या होत्या. म्हणलं बा कृष्णा एवढा रिकामचोट नव्हता जंगलात जायला. तो काय एवढा रिकाम होता का? तो काय घेऊन बसले राहिले. तुम्ही कधीतरी चांगलं वाचायची सवय ठेवा. अरे वाचाल तर वाचाल. आणि ऐकीव गोष्टीवर फार विश्वास आहे तुमचा. ऐकीव गोष्टीवर विश्वास नका ठेवा. मी नेहमी म्हणत असतो, मी महाराज आहे, मी काय सांगतो याच्यापेक्षा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे काय सांगतात याला 1000 पटीने म्हणतो. मी कोण आहे? मी तर 2 तासासाठी तुम्ही आले इथं आलेला आहे. तर संप्रदायाची बुनियाद ज्यांच्या भरोशावर उभी आहे त्यांना पाहून जगलं पाहिजे. मग स्वतः वाचन केलं पाहिजे. चला मी ज्ञानेश्वरीत घेऊन जातो तुम्हाला. ज्ञानेश्वरीत ज्ञानोबरांनी 2 दृष्टांत दिले. पहिला दृष्टांत असा दिला की एक माणूस रस्त्याने चालला आणि तो रोडगे खाऊन चालला. रात्री आमचा विलास, त्याला म्हणलं मी विलास रोडगे लई दिवस झाले खाल्ले नाही. तर तो मला म्हणजे आता नाही खाऊ, आपण पुढच्या वर्षी खाऊ. मी त्याला म्हणलं काहून? म्हणे आता उन्हाळा आहे. म्हणजे रोडगे उन्हाळ्यात खात नाही, पक्क तुम्हालाही माहिती आहे. आणि रोडग्याचा प्रसिद्ध एरिया आहे हा. वांग्याची भाजी, बरं वांग्याची भाजीचा चुकून जर ठसका गेला तर हॉस्पिटलमध्येच गेला पाहिजे, इथं तिथं थांबला नाही पाहिजे. तशी वांग्याची भाजी होती या भागात. हा त्याचंही काही काही झालं तर्री पेणारे इकडे. त्याला तर महाराष्ट्र केसरी तर्री अवॉर्ड द्यायला पडतो. त्याला अवॉर्ड घोषित करायला पडतो. आमच्याकडे मेला नाव एक माणूस रोडगे ना, रोडगे खाऊन मेला ना. पेपरला न्यूज होती ना. वाडीत त्याच्या रोडगे होते. वाडी होती 3 किलोमीटर. जेवला शायनिंगच्या साथ चालला घरी. बीपीची गोळी घरीच राहिली होती. वरतून ऊन, खाली पोटात रोडगे. मग लागली ताण, मग टाके धापा. या झाडाखाली जाऊ का त्या झाडाखाली, घरी येईपर्यंत कळत. दुसऱ्या दिवशी बातमी. माणसं काय नाही म्हणतात. एक जण तर कडी पिऊन गेला. कडी फुलका मारला, पत्त जाऊन बसलं घशावर. इकडे खोकले तर तिकडे जाऊन बसेल. तिकडून सुकून केलं का इकडे या चक्करमध्ये खलास झाला. हे रोडगे खाऊन निघालं रस्त्याने. आणि मग याला लागली तहान. तहान लागल्यावर मग याला गेली. अचानक एक माठ दिसला आणि त्या माठात पोटभर पाण्यासारखं काहीतरी दिसलं. आणि त्याने तो घोट घेतला, घशात टाकला. फक्त गिळायचा आणि गिळणार तेवढ्यात त्यानं पुढे पाहिलं की अरे बाप रे, नदी आहे. घोटभर पाणी पिऊन काय करतो? हे पाणी थुंक आणि पुढे जा. मस्त हातपाय धुता येतील, छान पाणी पिता येईल आणि मग पुढच्या प्रवासाला लागू. पण गंमत असं झालं, उन्हाळ्याच्या दिवसात जे दिसत होतं त्याला म्हणतात मृगजळ. मृगजळ जरी पाण्यासारखं दिसलं तरी ते पाणी नसतं. म्हणून याने जे थुंकलं होतं आणि पुढच्या आशेने निघाला. जे थुंकलं ते अमृत होतं आणि पुढे जे होतं त्याचं नाव आहे मृगजळ. मग मला सांगा, अमृत पाहिलं का तुम्ही? नाही, मी नाही पाहिलं. मी नाही पाहिलं. माझी पाहण्याची तयारी नाही. मला जायचं नाही अमृताकडे. नाही, तो रस्ता आमचा नाही. तुम्ही येता फेरफटका जाऊन. कारण मेल्यावर माणसाला स्वर्गात जायची नाही. जो मरील त्याच्या पुढे स्वर्गीय स्वर्गीय. ज्ञानोबा म्हणतात स्वर्गू नरकू ह्या वाटा चोराची आहे. हे काय शहाण्याच्या वाट्यात का त्या? चोर जात असतात तिकडे. पण लोक मेला की त्याच्या खाली स्वर्गीय, मेला की स्वर्गीय. आणि माणसाला घाईल असते. ते म्हातारसारखं म्हणायचं मी मरीन आणि स्वर्गातच जाईन, मरीन आणि स्वर्गातच जाईन, मरीन आणि स्वर्गातच जाईन. त्याची बायको म्हणली बुढी म्हातारी, तिथं काय तुमचं गाठवण आहे काय? स्वर्गात सारखं स्वर्गात जाईन, स्वर्गात जाईन. हे लाजलं नाही म्हणे. स्वर्गात काय आहे म्हणजे अप्सरा. म्हातारीला प्रश्न पडला. म्हातारी म्हणली जर स्वर्गात अप्सरा आहे
आणि त्या जर याला भेटत असतील मग मी मेल्यावर कुठं जाईन म्हातारा म्हणे तुम्ही स्वर्गात. मग तुम्हाला अप्सरा भेटील ना आम्हाला कोण भेटील. म्हाताऱ्याला आला म्हणे माकडं पण बुडी त्याचीच होती. ते म्हणे बाबा तुमचं बरं आहे बा. म्हणे कसं तुम्हाला इथंही अप्सरा तुमचं नशीब पाठ आम्हाला इथंही स्वर्गात जाण्यास्वरात जनावर म्हणतात का अमृताचा लेश दैव गुणे. अमृत कसं घ्यावं लागते बुवा दैवाने घ्यावं लागतं. माणसं म्हणतात कलियुगातलं अमृत म्हणजे चहा. काय म्हणतात कलियुगातलं अमृत काय. तुम्ही वारीला गेले का कधी आळंदी पंढरीच्या गेले ना. आळंदी पंढरीच्या वारीला गेलो. त्या वारीच्या रस्त्याने किती हजार टपऱ्या चालतात माहिती आहे तुम्हाला. 4,500 टपऱ्या चालतात. किती 4,500. खोटं वाटलं का मोजाल चला पुढच्या वर्षी. तुम्हाला जर वाटलं की खोटा बोलतो मोजून घ्या. मला घाल विश्वास ठेवता. त्यात बऱ्यापैकी ज्या चहाच्या टपऱ्या आहेत ना त्याच्यावर एक नाव कॉमन आहे आणि त्यातलं एक नाव आहे सागर अमृत तुल्य चहा मोडणीम. बरोबर सांगितलं. आता त्यातला सागर जाऊ द्या मोडणीम जाऊ द्या त्यातला मधला शब्द घ्या अमृत. अमृत किती कप चहा केलं म्हणजे एका अमृताची बरोबरी होईल. एका थेंबाची अमृताच्या एका थेंबाची किती कप चहा केलं म्हणजे. गोल्डन कडक प्यानं इथं कसा येतं. गोल्डन कडक समजते का तुम्हाला. गोल्डन कडक नाही तुम्हाला नाव पुढची प्रक्रिया नाही. हा गोल्डन कडक मराठवाड्यातून आला. मराठवाड्यात पद्धत म्हणायची आहे 2 गोल्डन कडक कर रे. मग गोल्डन म्हणजे काय चहा पिवळा धम दिसला पाहिजे. कडक चहाचा कप उचलल्यावर तिथे जे गोल रिंग पडते त्या गोल रिंगवर जी माशी बसली ते जर उठून पडाली तर पाय खाली आणि माशी वरती गेली पाहिजे. एवढा कडक त्याला म्हणतात गोल्डन कडक. कोणताही घ्या. ब्लॅक टी घ्या लेमन टी घ्या अजून कोणची ग्रीन टी अजून झाल्या आईस टी. आपले तो लोक त्याच्यात पोळ्या डुबून खातात चहा. चहा पोंगा चहा पोळी खाऊ नाही ते. त्याचा निषेध याच्यासाठी आहे चपातीत मीठ असतं आणि चहामध्ये विष असतं पॉयझन असतं. ते दोघं एकत्रित आले का तुम्हाला त्रास होतो आजार होतो पण माणसं खातात एवढा आनंद घेतात. पण ऐका तुमच्या घरचा चहा कितीही चांगला असू द्या पण अमृताच्या लेशाची थेंबाची बरोबरी करू शकत नाही. पुढचं वाक्य बोलतो या माणसाने घेतलेला घोट थुंकून टाकला का. त्याला जर माहीत असतं हे अमृत आहे तर अमृताने माणूस अमर होतो. ते भागवतामध्ये अमृताचे फायदे सांगितलेले आणि तोटे सांगितले. अमृताचा फायदा काय. अमृताने मनुष्य दीर्घजीवी बनतो. म्हणजे काहीच नाही ताप नाही सर्दी नाही खोकला नाही इकडे झाले नाही तिकडे झाले नाही चकाचक 12 महिने काही खात असते. काही काहीला प्रश्न पडला असेल काहीही पेलं तरी हो काहीही पेलं तरी काही होत नाही. लिव्हर मजबूत होतात. उद्यापासून अमृत पाहायला जा कुठं आहे. तुम्ही अमृताच्या शोधात निघाले का खाली गळका उठला कसे गेले उठला गळका ती अमृत. आता मला सांगा अमृत फुंकलं या माणसाने का. त्याचं उत्तर आहे मिळालं होतं पण कळालं नव्हतं. म्हणून 2 मुद्दे झाले. पहिला मुद्दा असा आहे वस्तू कळावी मिळू नये वस्तूचा त्याग. 2 वस्तू मिळावी पण कळू नये वस्तूचा त्याग. तिसरी गोष्ट अशी आहे वस्तू मिळावी आणि कळावी ही एक तर त्याग तरी संभवतो नाही तर आग्रह तरी संभवतो. पहा दोन्हीचा दृष्टांत एक सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये जुने कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे. एक माणूस म्हैस चाराला रोडनी जायचा. मंदवून ऐकायला लागली अरे म्हैस चाराला का जपानला जाईल रोडनच जाईल ना. आणि रोडनी जाता जाता एक दिवस त्याला सापडला मणी होता अष्टपैलू. त्या मण्याचा प्रकार चांगला पडायचा आणि माणसाला एक स्वभाव आहे त्याच्या जवळ वस्तू असावी तर त्याला वाटतं ती लोकांना दिसली. जे जुना मोबाईल माणसं खिशात ठेवतात आणि नवीन मोबाईल असला की हातात घेऊन चालतात.
जुन्या मोबाईलनं कोणी सेल्फी काढत नाही. नवीन असला तर 2-2 मिनिटांना असा करून ते असा करून तो आपणच 2 फोटो दाखवत समजायचं मोबाईल नवीन. माणसांमध्ये सोडा पण महिलांमध्ये तर खाता वैकुंठवासी सदानंद गुरुजी म्हणायचे आळंदीकर. सदानंद गुरुजी आळंदीकर म्हणायचे नतनी दिया नाक दिया नतनी दिया जिस यार ने उसको पुकारे बारंबार और नाक दिया जिस यार ने उसको भूल गई गवार. बायकाचा स्वभाव असा आहे. एका मावशीला केली म्हणे नथ समजते तुम्हाला. नथ जाऊ द्या ती अजून असते ना एवढं काय होतं बेसर. हा ती दिसतही नाही दुर्बीण लावली तरी. आणि तिला केली होती बेसर केली. पण आता दाखवा तर लागलं. सगळ्या गावात फिरले का तोंडात बोले नाकानच बोले अशीच करायची साहेब. पण एवढं नाक फिरू नको कोण नाही विचारलं बेसर कोण केली काय केवढ्याची केली. शेवटी घराकडं निघाली. तिला वाटलं गावात नाही विचारलं कोण कुत्रीच्या शब्दात पाहिजे. कुत्री नाही कोण बोलली. शेवटी विचार केला आता काहीतरी मोठं केलं पाहिजे. मग घराच्या पाठीमागे गेली. तिथं गुळ होता. गुळ कळतो ना तुम्हाला गुळ. आणि तो गुळ दिला पेटून गाव झालं गोळा. मग पाणी टाकायला त्याच्यात एक नवीन सुनवारी लग्न झालं होतं. तिनं हापसाला सुरुवात केली आणि ती पाणी देत होती तर हे दिसली तिला. ते म्हणे मामी म्हणे काय नथ कवा केली की. ते म्हणे मेल्या वानाचे. आता विचारता का किंवा घरी आली होती त्यावेळेस का रोग झाला होता तुम्ही विचारला. ते म्हणे मामी माझ्या लक्ष नाही केलं. म्हणे आई पहिले विचारलं असतं तर हा गुळ पेटून दिला असता काय. माणसाला वस्तू मिळावी मिळून ती लोकांना दिसावी याने म्हशीच्या दर्शनी भागावर तो मणी बांधला. आणि एक दिवस त्या रस्त्याने जात असताना एक जाणकार माणूस गेला. त्याने तो मणी पाहिला. ज्या अर्थी मणी म्हशीच्या गळ्यात आहे त्या अर्थी याला मण्यातलं काही कळत नाही. मग त्यांनी काय केलं त्या मालकाला बोलावलं आणि त्याला सांगितलं म्हटले हा जो मणी आहे हा विकतो का. तो म्हणला किती देता बोला. म्हणे 500 रुपये देतो. हा म्हणला नाही विकायचा. घरी आला. याचा एक मित्र होता. त्या मित्राला विचारलं म्हणले हा मणी घेतो का विकत. तो म्हणला एका महिन्याचं राशन नाही. म्हणला 500चं राशनवर गेलो. तो म्हणे मित्रा तुझी व्यापाऱ्यात चांगली ओळख आहे मला मुंबईला घेऊन चालतो का. मग त्याला मुंबईला घेऊन गेला. मुंबईला घेऊन गेल्याच्या नंतर तिथं जाऊन कळलं की या मण्याची किंमत सामान्य नाही. सगळ्या जगातली संपत्ती एकाकडे आणि हा मणी एकाकडे. आता दोन्ही दृष्टांत इथंच आहेत एकाच याच्यात. मणी जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत मणी कुठं होता आणि मणी कळल्यावर कुठं गेला तिजोरी. याचा अर्थ काय पहिले वस्तू मिळाली होती कळाली नव्हती म्हणून म्हशीच्या गळ्यात म्हणजे वस्तूचा त्याग होता. आणि वस्तू मिळाली कळाली तर तिचा आग्रह आहे ती तिजोरी. म्हणजे एक तर वस्तू मिळावी कळावी म्हणजे वस्तूचा त्याग. वस्तू मिळावी कळू नये वस्तूचा त्याग. वस्तू कळावी मिळू नये वस्तूचा त्याग. मग तुकाराम महाराजांना वस्तू कळाली मिळाली का मिळाली नाही की कळाली म्हणून मिळाली नाही प्रश्न करतो ना. तुकाराम महाराजांना कदाचित नाही मिळाला असेल प्रपंच तर तुकाराम महाराज म्हटले हे आम्हाला कळालं की तुका म्हणे त्याचे कळले आम्हाला जे जे घ्यावा असं वाटत असेल तर त्या प्रपंचात सुख असेलच असं सांगता येत नाही.
बरं, प्रपंचाच्या बाबतीतल्या काही विचार सांगतो मी तुम्हाला. प्रपंच झालाच नाही म्हणतो नाही, अजातवादाच्या दृष्टीने प्रपंच झालाच नाही. प्रपंच तो झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेला. म्हणजे झालाच नाही. त्याला प्रमाण आहे वाजेची या लेखा पैशी जन्मपत्रिका. झालाच नाही तर पत्रिका काय काढा नाही. ब्राह्मण बुवाकडे गेले, आपल्या बाबूची पत्रिका काढा ना, द्या ना काढून. ते म्हणे सांगा ना, झालाच नाही ना अजून, भूत दे. आमचे बुवा दृष्टांत सांगायचे. त्यामुळे असे बाबा होते, एक नारळ खाल्लं की लेकरू. आता नाही की बाबा गोष्टीत लिहायचे, नाही ते कीर्तन सजल्यावर विचारतील त्याचा पटा कुठं आहे. येणे भरोसाच नाही स्वतःवर. कारण काय बाबाच्या पुढं रोज गंमत अशी होती, इकडे लेकरं द्यायची नाही आणि इकडे पाळण्यात लाईन सगळंच. इकडे आला की नारळ द्यायचं आणि त्याला सांगायचं अगले साल लेके आला बच्चो को. म्हणजे पाळणे रोजच होते, जो जो रे बाळा जो इकडे. आणि इकडे नारळ देणं. त्याच्यात एक तरुण आला, बाबा नारळ काढला घे. हा, पुढच्या वर्षी लेकरू घेऊन ये. हा हो बाबा, पुढच्या वर्षी लेकरू घेऊन ये. बाबाच्या लक्षात राहिला, पुढच्या वर्षी आला. काय रे नाव तुझं? बाबा याला मागच्या वर्षी नारळ दिलं होतं. नारळ नेलं होतं तू? पोरगं कुठं आहे? बाबा झालंच नाही. बाबाने वाट्या. बाबा म्हणजे एका आयुष्यात असं झालं नाही, एका नारळात लेकरं झाले. तुला झालं नाही म्हणतात, बरं दुसरं घेऊन जाय. हे दुसरं घे आणि परत ये. हे नारळ घेतलं आणि परत गेलं. दुसऱ्या वर्षी आलं, कारण लेकरू झालंच नाही. बाबा बाबा थोडं 2 मिनिटं थांबले, 2-3 लोक होऊ दिले, बसलो. तेव्हा चाली मिलास करावं लागते. काही 10 लोक होऊ दिले, ते झालं ये म्हणे इकडे. लेकरू नाही झालं 2 नारळ खाऊन. नाही ना बाबा. बाबा म्हणे एक सांगतोय लग्न झालं काय? हा म्हणे नाही. पहिले लग्न तर होऊ दे, मग लेकरा नाही. आता लेकरूच नाही, त्याला काय नाव ठेवायचं? प्रपंच झालाच नाही, त्याच्याबद्दल काय बोलतात? न झाला प्रपंच आहे परब्रह्म, ओहम सोहम ब्रह्म. आकड दे. प्रपंच झालाच नाही ना, झालाच नाही, त्याच्या संबंधाने काय बोलावा? बरं, आहे ती मिथ्या वार्ता आहे. आणि मिथ्या आहे जे खोटं आहे ते नको आहे. ते नको आहे, नको वाटते. ते जे जे मिथ्या असतं त्याला देशगत, कालगत, वस्तुगत आणि या तिन्ही प्रकारचे दोष त्याच्यामध्ये असतात. म्हणजे त्याला म्हणतात वस्तू परिच्छेद, देश परिच्छेद आणि काल परिच्छेद. ज्याला वस्तू परिच्छेद, देश परिच्छेद आणि काल परिच्छेद आहे, त्या त्या वस्तू नाशवान असतात. अशा प्रपंचातल्या प्रत्येक वस्तू नाशवानच असतात. म्हणून तो प्रपंचच नको, अभंगाच्या पहिल्या पांडुरंगा. एक मुद्दा झाला, प्रपंचाचं स्वरूप कळलं. बरं, प्रपंचातले देणारे लोक नव्हते का तुकाराम महाराजाकडं? तुम्ही तुकाराम महाराजांच्या जीवनाचा दांडोळा घ्या. तुकाराम महाराजांचं जीवन हे पुरुषार्थी जीवन आहे.
हा ते आपल्यासारखं थोडी जीवन आहे. पटोरी बोलावं नाही आपलं 2 एकराचं नाव घ्या ना त्याच्यात काय होते माये बांधानं पडलीच ना गार घ्या ना त्याच्यात लिहून राजो सर्वे काय झालं कोण जे काय असं जीवन होतं का. तुकाराम महाराजांचं जीवन पुरुषार्थ जीवन आहे. मी नेहमी म्हणत असतो नावापासून तो वैकुंठाला जाईपर्यंत तुकाराम महाराजांचा पुरुषार्थ आहे. माणसाच्या नावात जर बसला पाहिजे, माणसाच्या व्यक्तिमत्वात जर बसला पाहिजे. माणूस जिथं उभा राहिला ना तिथं 4 लोक उभे राहिले असतील तर 4 हातावर उभे राहिले पाहिजे. हा जरब माणसाचा असला पाहिजे. आणि तुम्ही जर घर चालवत असाल तर तुमच्या घरात पाय पडल्यावर तुम्ही या घरात आहे हे घराने सांगितलं पाहिजे. याला म्हणतात जरब. नाही तुम्ही म्हणतो आपलं 4 धाम यात्रेला नाही तर कुंभमेळ्यात गेलो पुरलं, हा वायेत गेलो तर सापडलो तिकडे. जरब पाहिजे. तुम्ही गाव सांभाळत असाल तर पाय पडल्याबरोबर गाव शांत झालं पाहिजे. तालुका सांभाळत असाल तालुक्यात तुम्ही आहे म्हटलं तालुका शांत झाला पाहिजे तो माणूस. तसा तुकाराम महाराजांच्या नावातला जरब आहे. सगळं जग ज्याला भीतो ते तुकाराम महाराजांना भीतो. माणसं कशाला भीतात सगळ्या सगळे हसून राहिले. नाही ते कुठपर्यंत गेले मला माहिती आहे. ते घरीच आहेत आपल्या. माणसं कोणाला भेटतात जास्त, हा ठीक आहे. बायका कोणाला भेटतात आता आता कसं अरे बायका असो नाही तर माणूस असो घेतात ते मृत्यूला. कोणाला घेतात माणसं मरायला नसते भेटत. तुमच्या गावात 5:30 वाजता उठणारी संख्या कमी आहे का. तुम्हाला तर भरलंच फॅट आलं. ह्या सगळ्या मावश्या दिसतात रस्त्याला तुलुक 5 किलोमीटर चालू. कायसाठी चाललो मी नाही चाललो पाहिजे. मी चालत नाही. माझं उठणं वेळेवर नाही, माझं झोपणं वेळेवर नाही, माझं खाणं वेळेवर नाही, काहीच वेळेवर नाही. पण मी मेंटेन आहे. मी मला गरजच नाही. बाबा काही लोक पूर्ण येतो ना मी. माझी वेळ आहे जवळजवळ 5 वाजता येते डेलीचं माझं रुटीन आहे. मी 4:30 5 3:30च्या वेळेत येतो. कारण तोपर्यंत फिरत बसतो ना. मला जेवढे कुठाने लोकांची माहीत आहे तेवढे तर कोणालाच माहीत नाही. कारण मी रोडवरच आलो ना. म्हणजे जून महिन्यापासून तर एप्रिल आपल्या फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत आपली गाडी 70,000 किलोमीटर झाली आज. अजून किती महिने बाकी आहेत. मे महिना बाकी आहे. आता इथून नाही किमान म्हणलं तरी 50 तरी म्हणजे एका वर्षात जर 120 किलोमीटर फिरत असेल तर माणूस किती फिरला अंदाज लावा ना. अहो मुंबईच्या रस्त्याचे खड्डे पाडत नाही. झोपी सांगते इथून आरामशीर चालतो बाबू. गाडी टेकन खाली आपली नाही फिरतो आम्ही. मी गावात आलो की 2 रंगाचे लोक दिसतात मला. एक देशी दारूच्या दुकानावर बसले होते. तिथं असे बसलेले असतात म्हणलं जसे 4 वाजता देवाचा काकडा होते मानकरी लाईन जाऊन. काहीची उतरली काहीची नाही उतरली. बस अशी वाट पाहतात ना ती भेटी लागे जीवा असे 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 बसतात. आणि मग रस्त्यानं जिल्हा लहान तालुका मोठा, जिल्हा लहान तालुका मोठा सगळे येतात. हे सरे तालुके इथपर्यंत चालले तालुके. काही जण तर हसतातही त्याच्यात. मी एका जणाचा हसाचा योगा पाहिला बाबा. 4-5 म्हातारी बसली त्यांनी एकमेकाला तोंडाकडे पाहिला. पागल झाले बरं. म्हणलं आहे काय तुम्हाला नाही कळायचं. याने माणसाची लाईफ वाढते. म्हणलं आता हसल्यावर नाही वाढत. ज्या टाईमाला हसायला पाहिजे त्या टाईमाला हसले असते तर व्हायला. आता काय फोडेली गौरी दिशेत फोडेली गौरी दिशेत. आता उभं बसायचं कोपऱ्यात तिथं जसं आहे तसं. अशाला नाही हो. माणसं का फिरतात रस्त्याने बाबा 5-5 वाजता फिरायला जातात. काही उद्योग करत नाहीत माणसं. सगळे उद्योग करतात. अहो माणूस मरू नये म्हणून योगा करायला लागले. माणसं मरू नये म्हणून च्यवनप्राश का लागले. पण एक गोष्ट सांगू, तुम्ही रामदेव बाबाचा योगा करा नाही तर श्यामदेव बाबाचा करा. घरचं सत्तू खा नाही तर च्यवनप्राश खा. मरणे फिक्स आहे. सगळे घाबरतात ते मरायला, दुसरं काही नाही. पण जग ज्या मरायला घाबरतं ती यमदेवता तुकाराम महाराजांना. तुकाराम 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 तुकाराम
सगळ्या आयुष्याला चला. तुकाराम महाराजांनी 4 पुरुषार्थापैकी दुसरा पुरुषार्थ अर्थ नावाचा वयाच्या 9व्या वर्षी संपादन केला होता. कोण्या वर्षी? 9व्या वर्षी. वडिलांनी 50,000ची प्रॉपर्टी तुकाराम महाराजांच्या हातात 9व्या वर्षी दिली होती. ती 4 लाखाची 13व्या वर्षी करून दाखवली. हा पुरुषार्थ तुकाराम महाराजांचा. तुम्ही तुमच्या पोराला द्या बरं 9व्या वर्षी 50,000 देऊन पा घरी जा. त्याला म्हणे 50,000 रुपये देतो तुला. मी म्हणतो 15 दिवस घरी नाही. पैसे सरदार मागच्या दारातून बाबू 50,000 पडले, पैसे पडले. त्याची आई तर काही बोलूच देत नाही. हा पुरुषार्थ आहे. बरं, जी संपत्ती कमावली ती जनतेला दान दिली, हाही पुरुषार्थ आहे. महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी, बरोबर आहे का? महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी जर या महाराष्ट्रात कोण केली असेल तर ते तुकाराम पाटलांनी केली होती. पहिली कर्जमाफी. लोकांना नुसतं कर्जमाफ केलं नाही, गहाण पडलेली जमीन सोक्षमोक्ष दिली. अन्नाचे कोठार दुष्काळात त्यावेळेस फोडली. पहा, ज्या वेळेला घरती एक अन्न खायला शिल्लक राहिलं नाही, बायकोला एक तुकडा खायला राहिला नाही, तिथपर्यंत लोकांना दान केलं. हा पुरुषार्थ तुकाराम महाराजांचा आहे. म्हणजे नकोची भाषा कोणाची आहे? एवढं सगळं केलं. नाही तर आपले लोक काय म्हणत असतं, पैशाने काय सगळेच कामं होतात. काय होते पैशानं? शामराव भाऊ, माणसाने काही किंमत आहे का नाही? जाय दुपारी जरा फुकट 2 रुपये किलोचे तांदूळ हाणणं चालू आहे. जरा मैदानात उतर, कामात जाऊन पाय, 300-400 रुपये कमावून मग पाय. पैशानं काय होते काय नाही होतं? काय होते पैशानं, काय नाही होत पैशानं. 2 वर्षाच्या अगोदर सिलेंडर 50,000 झालं होतं. कोणाला लावायचं? त्या अगदी थोडी म्हणले काही काय होते सीताराम भाऊ पैशानं. डॉक्टरला म्हणसान का तिथे गेलो काय? अरे, धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. या जगातल्या मान्यता पाहिजे असेल तर तुम्हाला पैसे पाहिजे तर, आणि उत्तम पैसा कमावल्यावर उत्तम ठिकाणी खर्च करावा. मग म्हणत जावं काय होते पैशाने. त्याला म्हणतात पुरुषार्थ. आता पुरुषार्थ जीवन तुकाराम महाराजांचं म्हणजे स्वतः कमावलं, स्वतः दान केलं, असे तुकाराम महाराज. बरं, त्यांनी शिष्य असा निर्माण करून ठेवला होता. प्रत्येक महाराजाला शिष्य चांगला पाहिजे. शिष्य चांगला असला ना, काही शेवटी करायची गरजच नाही. डबाही तो जाणते, सगळं तो जाणते. शिष्य चांगला पाहिजे. नाही तर मग कलियुगातले शिष्य असे भारी आहेत म्हणलं. 2 शिष्य एका गुरुला, तिने गुरुचीच वाटणी घेतली करून. अर्धे गुरु मायन अर्धे तुई. मग गंमत अशी झाली, उजव्या पायाकडून दाबाला बसला आणि गुरुजीन म्हणलं डावा पाय दाबता का? तो म्हणजे गुरुजी तो काही माया नाही, जो माया आहे तो दाबतो. गुरुजी म्हणजे तुया नाही, मायाच आहे. गुरुजी तुम्ही जास्त नका बोलू, तुम्ही अगो बोलता. वाटणी झाली माया पा. एक दिवस असा झाला की डाव्या पायाचा शिष्य निघून गेला गावाकडे, आणि तो पाय जरा नस लागली तर गुरुजी म्हणले, अरे माझा डावा पाय दुखतो. तू म्हणला गुरुजी या भानगडीत पडू नका, तो येईन आणि त्याच्या पायाचं काय आहे कोण घेईन. आपल्या पायाची पा कशी कंडिशन आहे, चकाचक, आपलं काम चोख आहे. बरं, गुरुजीला लागली झोप म्हणून या उजव्या पायावर तो डावा पाय पडला. याला आला राग. म्हणला मी एकटा होतो तो अख्खा आश्रम भेटत होता. आश्रमात हिसा टाकायला आला. आता त्याचा पाय बी माया पायात वळवळ करायला लागला. आता दाखवतो त्याच्या पायाने. गुरुजी झोपले. त्यानं लोखंडाची सडी घेतली न अशी घातली गुडघ्यात. गुरुजी उठूनच बसली. काय केलं रे शिष्या? म्हणला तुम्ही झोपा. त्याच्या पायाने दाखवलं काय आहे आपलं कमाल. दुसऱ्या दिवशी गुरुजी लंगडे झाले. येणाऱ्या शिष्यानं पाहिलं गुरुजी लंगड्या. गुरुजी आपल्या पायाला काय झालं घ्या. गुरुजी म्हणलं रे रात्री झोपलो तर हा पाय त्याच्यावर पडला आणि त्यानं राजा लोखंडाचा रॉड टाकला रे. म्हणजे मी नव्हतो तर माया पायाचे एवढे हाल केले काय. त्याने मला तू पाय फक्त आता. कोणता रॉड मारला गुरुजी तुम्हाला? गुरुजी म्हणले कोपऱ्यातला. जसा आणला तसा उजव्या. गुरुजी आहेत आता.
काकाच्या गाडीवर हे अशिष्य हे शिष्य नाही पाहिजे. शिष्य असा तुकोबारांना एकच शिष्य होता ज्याने अटकपासून तटकपर्यंत राज्य केले आणि हिरवा झालेला अख्खाच्या अख्खा भारत भगवा करून दाखवला. असा शिष्य बी कसा असावा त्याचा गुरु काय नवल आहे ना. महाराष्ट्रातली ही 3 गुरु शिष्याची मंडळी असे ते स्वप्न तुकोबारांना पडलं ना. ते धन्य बाबाजी चैतन्य की ज्यांना शिष्य जगद्गुरु तुकाराम महाराज मिळाले आणि धन्य तुकोबाराय ज्यांना शिष्य छत्रपती मिळाले. नाही तर आमचे छत्रपती तर बाबा विचाराचं काम नाही. आमच्या नशिबी हाच कोलकाटा जास्त आहे. महाराष्ट्र बाबा लय घमेंडी आहे घ्या इथून सुरुवात. एकच शिष्य आणि तोही शिष्य असा होता महाराजांना कमी पडते असं म्हटलं नजराणा पाठवला डायरेक्ट. ते आयुष्यभर बसून खाता येईल. महाराजांनी नजराणा पाहिला आणि तुम्ही कल्पना करा कोणाला वापस केले. छत्रपतींना. कोण छत्रपती? ज्यांच्या ताब्यामध्ये इराण, अफगाणिस्तान, भूटान, पाकिस्तान, बांगलादेश आणि तिकून बर्मापर्यंतचा सगळा देश ज्यांनी काबीज केला. ॲट ए टाइम या आशिया खंडातला सगळ्यात मोठा सम्राट आणि त्या सम्राटाला नजराणा वापस करणाऱ्याची ताकद किती असली पाहिजे. तुम्ही करता का? म्हणता का लाल्याचे पैसे आले वापस घेऊन घ्या? आहे ताकद कोणाची? हे तुकाराम महाराज ताकद होती द्यायची तेवढी. आणि सांगितलं काय दिला ठेवा आणि आम्हा विठ्ठल तुमचे वित्त धन ते मृत्यके समान. अजून पुढचं आहे का बाबाजी? अजून कोण्या महाराजाची कोण्या राजकारणाला माळ घालायचं म्हणायची ताकद नाही झाली. तेवढी कुवत नाही आमच्या लोकांची. आमचे तर इथं बोलतात अहो आमच्या लोकांची भानगड अशी आहे. आम्ही खवळलो तर या सामान्य माणसावर कार्यकर्त्यावर टाळकरेवर पकवाजवर खवळतो. कुवत आहे आमची. कुत्र ओळख ना आम्हाला. काय सांगा तुम्हाला? कुत्र नाही. हिला कोण्या गावात गेलं मी आलो. तू आला म्हणजे काय का आता काय ती सांगू उठावर बसून येतं. हा नुसतं सामान्य माणसावर बडबड करणं चालू आहे. पण ज्या राजकारण्यांना हे लोक शिव्या घालतात बैठकीत बसून ते राजकारणी जर पुढे आले तर हे सगळेच्या सगळे लाल घोटेपणा करायला त्यांच्या पुढे ताकद नाही यायची म्हणायची तू चुकला म्हणून. माळ घालायचं सोडा तू चुकला हे म्हणायची ताकद नाही यांच्यात. आणि हे धर्माचार्य दुर्दैव आहे हे. पण या महाराष्ट्रात एक साधू असा की त्याने धर्मवान असणाऱ्या राजाला रामचंद्राच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या राजाला सांगितलं आम्ही तेने सुखी आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल कंठी मिरवा तुळशी म्हणवा ते तुकाराम महाराज. म्हणजे जीवनात सगळा काय आहे? पुरुषार्थ आहे. मिळालं नाही असं नाही, दिलं नाही असं नाही, कळालं म्हणून त्याग आहे. कारण नियम असा आहे काय नियम असा आहे 11:30 वाजल्यावर सांगा मी तिथं स्टॉप करत असतो. लय बोलत नाही. मी घासत नाही तिथपर्यंत येतो सोडून देतो. टायमाच्या वर जात नाही. रोज आहे मला 2-3 मरून जाईल टायमाच्या वर. शास्त्र असं सांगतं एक न्याय आहे त्याचं नाव आहे गुळा कोपन न्याय. गुळाचा खडा या कोपरावर ठेवा. आताच 500 देतो खाऊन दाखवा फक्त. तुम्ही नाही रामदेव बाबाने खायचं म्हणलं त्यालाही नाही जमत. जसा इथला कोपरावरचा गुळाचा खडा खाणे हे अशक्य आहे तसा प्रपंच ओसरणे अशक्य आहे. कारण अनादी संसार मालेच्या ठाई अनादी आहे. याच्या आधी कोणी नाही असा अनादी आहे प्रपंच. ओसरेल कसा? ऐका. या प्रपंचाच्या संबंधाने तुकोबाराय बोलत नाही. कारण शास्त्रीय नियम असा आहे ईश्वरीय प्रपंच दुःखास कारण नाही. रोज हे झाडं दुःखाला कारण आहेत का? येणारा सूर्य दुःखाला कारण आहे का? वाहणारी नदी दुःखाला कारण आहे का? पडणारी थंडी दुःखाला कारण आहे का? नाही. ईश्वरीय प्रपंच दुःखास कारण नाही. मनोमय प्रपंच दुःखास कारण आहे. काय कारण आहे? मनोमय प्रपंच दुःखास कारण आहे. मनोमय प्रपंच करतो का तुम्हाला? आपल्या मनाने जो प्रपंच तयार केला तो. नाही समजलं समजून सांगतो. रिटायरमेंट नंतरचं एक जीवन असतं. एक लुंगी
त्याच्यावर पट्टी लुंगीले काट अशी एक शांडो बन्यान, ती बन्यान अंग झाकते कमी दाखवते जास्त, एक खुर्ची, 2 रुपयाचा पेपर, हाफच्या पार्लेचा अर्धा पुडा, म्हातारी कायम सदस्य यायच्या बातम्या ऐकायला. मग येईने पेपरवर बसले का सगळं. अकोला मूर्तिजापूर रोडवर अपघात झाला, 3 ठार. बुडी म्हणा काय बोला, बिस्किट फोड. टेम्पोची धडक, बुडीनं बिस्किट देते, येईनं बिस्किट कपाट टाकून मुरुमुरू खाणं चालू. मूर्ख आहेत लोक. म्हातारे म्हणे होणार नाही, बिस्किट खाणं चालू रोजचा नित्यनेम. एक दिवस येईनी पेपर आणला आणि पेपरात बातमी आली, अकोला मूर्तिजापूर रोडवर ॲक्सिडेंट झाला, 3 माणसं बाईकनं चालले होते, ते 3च्या 3 हॉस्पिटलमध्ये भरती आहेत, हातपाय मोडले. कोण होतं तर त्याच्यात नाव पाहिलं तर याच्यात नाव कळलं, याच्यात जवळचं. आणि मग याचं बिस्किटचे कपात गेलं, बाहेरच मुरलं. ते कारण भारतात 2च बिस्किट आहे, एक कपात जात नाही, एक गेलं तर वापस येत नाही. कपात जात नाही त्याचं नाव आहे मारीगोल्ड, गेलं तर वापस येत नाही त्याचं नाव आहे पार्ले. मी म्हणतो याचं बिस्किट का मुरलं, याचं कारण असं आहे, लोक किती मेले पण याच्या मनाचा जावाई कोणी नव्हता. याच्या मनाने ज्याला जावाई मानलं होतं त्याचा ॲक्सिडेंट झाला, म्हणून याला दुःख झालं. याला म्हणतात मनोप्रपंच. हा मनाचा प्रपंच. मला सांगा, लोक मरतात आपल्याला काय वाटतं का? आपण आता सिरियाला युद्ध चालू आहे, किती रडल्या तुम्ही बाया? सिरियाला युद्ध चालू आहे, किती रडल्या? पाकिस्तानला बॉम्ब फुटले, रडले तुम्ही? बरं, काश्मीरमध्ये बॉम्ब फुटले, रडले तुम्ही? नाही. काहून? तुम्हाला माहित आहे तुमचा आणि त्यांच्या मनाचा काही संबंध नाही. प्रत्येकाच्या मनाचं एक विश्व आहे, त्या मनाच्या विश्वामध्ये तिथे त्या व्यक्ती आहेत आणि त्या तुमच्या मनाने ठेवलेल्या आहेत. मग त्यांना सुख दुःख झालं की मग तुम्हाला सुख दुःख होतं. उलट त्यांचा आणि तुमचा काही तसा अर्थात ती संबंध नाही, पण तुमच्या मनाने ठरवलं. अलीकडे तर नुसतं ब्लॉक केलं तरी आत्महत्या करतात लोक. तिकडे समजलं मी काय म्हणतो, नुसतं ब्लॉक केलं तरी परेशान आहे का? कारण त्याच्या मनामध्ये एक प्रपंच आहे, त्या प्रपंचातली अधिष्ठात्री देवता त्यांनी त्या व्यक्तीला बनवलं म्हणून ओळखली. ज्याला म्हणतात मनोमय प्रपंच. तुम्ही साधू जरी झाले ना, ऐका, तुम्ही साधू जरी झाले, संन्यासी जरी झाले, जोपर्यंत तुमच्या मनातला प्रपंच ओसरत नाही ना साहेब, तोपर्यंत सृष्टी तुम्हाला सहाय्यक होत नाही. तुम्ही या मनाच्या प्रपंचाला लाथा मारून भगवे कपडे घालू शकता, पण तुमच्या मनाच्या प्रपंचाची पालवी कधी पुन्हा बहरेल हे सांगता येत नाही. दृष्टांत सांगतो. आमच्यासारखं कटाळलं होतं, त्याच्याजवळ त्या 40 म्हशी. रोज उठा, म्हशीला चारा टाका, म्हशीची धार काढा, दूध न्या, कतरून गेला होता. त्याला वाटलं का संन्यास घेतला होता. संन्यासाचं जीवन चांगलं जागेवर भेटतं. आणि मग संन्यास घेतला. डोंगर होता, त्या डोंगरावर कुटिया बांधली, तिथं राहायला गेला. म्हणजे तिथून मग आता जरी झाला संन्यासी, माध्यमाशी तोंडवाशी भूक लागतेच. मग खाली यायचा. खाली आल्यावर गावात आला. म्हणजे काही धार्मिक माणसं भेटले तुमच्यासारखे. मग तिने विचारलं, महाराज कुठं आले म्हणे डोंगरावर? काही टेन्शन घेऊ नका, आपल्या घरी येत जा, काय पाहिजे ते घेऊन जात जा, काही टेन्शन नाही. महाराज रोड डबा आपला करून. अजून 8 दिवसांना आले. महाराज काही टेन्शन? हो लेखाचं टेन्शन. काय टेन्शन आहे? आश्रमात तरी लोकांची उंदीर लय झाली, आमचे लोंगोट नाही ठेवले त्याने, सगळे कपडे कुरतो. सोपं आहे, आपल्या घरी मांजर आहे, मांजर घेऊन जा. येईने दिली मांजर. आता मांजरीचे उंदीर होते तोपर्यंत भागलो. मग तिला काही नाही. महाराज म्हणून हातात मान घेऊन राहा कृष्ण रे, ते म्हणे म्याव. आणि ती त्याच्यात म्हणायची आता काय खाऊ? जंगलात तर घेऊन आला. घरी आले, पुन्हा खाली आले. डोंगराच्या खाली आल्यावर यांना परत भेटले. काय महाराज बरं आहे? हो लेखाचे उंदर संपले, पण मांजर नाही डोकं खाते. हे म्हणत एवढीच गोष्ट आहे ना. आपल्याजवळ गाय आहे ना, हा म्हणला का आता परत तिथंच आलं काय? हा म्हणला बा आम्ही संन्यासी आहोत, आम्हाला नाही जमत त्या गोष्टी. तुम्ही काय करता? हो गाय 1 नंबर गीर आहे ना, 37 लिटर दूध देते महाराज.
पण मला काही कामाचं नाही. तुम्ही गाय घेऊन जा, बाकीची चिंता सोडून द्या. म्हणजे हिचं कोण करेल? तुम्ही चिंता सोडा. कारण येईन गावातून एक मावशी पाठवली दुसऱ्या दिवशी, तू आमच्याजवळून पगार घे, फक्त शेण काढायचं आहे, दूध तापत जाय, खाली येत जाय. आता जी तिथं गेल्यानंतर रिकाम्या चौकशाच करणार नाही ती मावशी होय काय? हा, फक्त जे हरी घालाची देर आहे, तुमचं गावाला गावाचं आहे ना. मावशी कुठे दिले? रिकाम्या चौकशा काही घेणं नाही, घेणं नाही. हा, जशी गेली तशी एक दिवस बरी राहिली, दुसऱ्या दिवशी एकटेच असता काय याला म्हणायला पाहिजे तो दूध काढलं का निघ रस्त्यानं. हाई लगे हो आम्ही एकटेच असतो. बालयोगी आहे का मनातूनच आले. त्या बालयोगीने भल्ला कोरला जीव आले. कुठून आले काय आले? मी असा का बोलायला घेतच नाही कोणाला. हा, बॅकग्राऊंड चांगला आहे तरी मला म्हणून नाही. संन्यासी काय संन्यास घेतला ढगान रंगाचा, एवढं पोरं गोमट्यान दाढी घेतली वाढून, ती केस घेतली वाढून, कशी दिसतात भयाड्यासारखे. मस्त कटिंग बिटिंग करा, दाढी करा, हिरो दिसाल. म्हणे मावशीला का म्हणत जाऊ मला. आता काय करायचं याचं? हो अजूनही देखणे आरशात पाहायचा. पण मला काय लग्न करायचंय. कोण नाही? अरे पण कोण करीन? मी करीन ना. सत्याला जाणार गेली होती दूध काढायला. डोंगर तिथंच आहे, डोंगराच्या वरचं जे होतं डोंगर, त्याच्यात वांगी लावली, खाली लावला मका. गाईसाठी बाजी वांगे घेऊन जातात आणि आई मका कापते. प्रपंच सोडला नव्हता का? सोडला होता. पण मनोमय प्रपंच जिवंत होता. आणि जोपर्यंत मनोमय प्रपंच जिवंत आहे तोपर्यंत चित्त प्रपंचातच असतं. प्रपंचातलं चित्त काळासाठी अगोदर प्रपंच ओसरावा. मग या चित्ताचं काय करावं? तर चित्ताला देवाकडं लावावं म्हणून प्रार्थना. प्रपंच ओसरो चित्त तुझे चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. लटिके ते फेडा तुका म्हणे जाय फिरा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. तुम्हाला फक्त प्रपंच ओसरो इथपर्यंत आणून सोडले. इथून दुसरं कीर्तन होईल चालू आहे. चित्त तुझे पायी मुरो, इथून दुसरं कीर्तन चालू होईल. तर पुन्हा तास 2 तास चालू. आणि हा सकाळी 10 वाजता कीर्तन आहे माझे. ताई मेजमनी आणि डबल चालू होईल म्हणे. मग मी पाहिजे पहिले हे बोलून नाही आलो, हे बहिणीच्यानं आलो, नाही तर कोणालाच नाही परवडत मी येणं. जवळ गोवान आमच्या बहिणीचा आग्रह होता. ती सारखी म्हणायच्या आमच्या ती येणार तुम्ही दादा तुमची तारीख घ्यायला लागेल म्हणून चौथी जगताची आग्रह झाला. मुद्दाम फक्त तुझ्यासाठी तारीख तिथं म्हटलं ठीक आहे. सरांचा फोन आला म्हटलं हरकत नाही. त्यातही 1 तारीख त्यांनी दिली होती, तिथं काही जुळलं नाही. आणि दुसऱ्या तारखेचं म्हटलं तर एवढी शिल्लक आहे बघा तुम्हाला जमत असेल तर. ते म्हणले नाही जमूनच घ्यावं लागतं. कारण त्यांनी मागच्या वर्षी मला ऐकलं होतं इथं अकोल्यात. मी आलो होतो इथे. कुठं आलो होतं सर? विश्वकर्मा. त्यामुळे त्यांनी तिथं ऐकलं होतं मला.
ते इथं येण्याचं नाही. तुम्ही जर अजून चालू द्या म्हणत असाल तर मग ते पुढचं नाही जाऊ अजून एक काय. चित्त तुझी चित्त ही वृत्ती आहे. चित्ताला काय म्हणतात? वृत्ती. वृत्ती. आणि प्रपंच ही वृत्तीशी निगडित आहे आणि परमार्थ ही वृत्तीशी निगडित आहे. तुम्ही प्रपंच करत असाल ना तरी त्यात वृत्ती पाहिजे. आणि बहुतेक परमार्थाची वृत्ती ही परमार्थात नसते, ती प्रपंचात नसते. आणि वृत्ती म्हणजे मन म्हणा, चित्त म्हणा, अहंकार म्हणा, हे जे सूक्ष्म अतिसूक्ष्म इंद्रिय यांना सावरण्याची शक्ती आपल्यात नसते. ही भानगड तुमची नाही, माझी नाही, ही अर्जुनाची भानगड आहे. तो म्हणतो ऐसा स्वभावाची पाहिली इंद्रिया. हा स्वभाव आहे इंद्रियांचा. आणि इंद्रिय तिकडे ओढत असतात आणि त्यांना मार्गाने लावणे आपल्या हातात कधीच नसते. म्हणून देवालाच प्रार्थना केली, चित्त तुझे पाही हो. छान कार्यक्रम करताय तुम्ही. आणि मी तर पहिल्यांदाच आलो, मंदिराचा परिसर पाहिला तर मला वाटतं अकोल्यात एवढा परिसर कोण्या मंदिराला नसेल. जाऊ द्या, पूर्वी तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये येत होते, पण आता तुम्ही नगरपालिकेत आले. नगरपालिकेत आले ही गोष्ट चांगली झाली का वाईट झाली याच्याबद्दल मला काही बोलता यायचं नाही. कारण ग्रामपंचायत असते तोपर्यंत मस्त कारभार असते. नगरपालिका आली का सगळं टॅक्स डबल होतो. आणि या देशातली गंमत अशी फक्त टॅक्स जातो, सुविधा नव्हती. गंमत अशी आहे, जिथे टोल भरताना त्याच्या 2 मीटरवरच खड्डे असतात तरी टोल देणं चालू शकतो. असं तुम्ही आता नगरपालिकेत आले आणि त्या अनुषंगाने आता तुमच्या जागेचे भाव 5 पट 10 पट झाले. मग त्या काळात ही सगळी जागा ज्यांनी दान केली असेल किंवा ठेवली असेल वगैरे वगैरे काय झालं असेल तर त्यांनाही याचं पुण्य द्यावंच लागेल. त्यांना गजानन महाराजांनी सद्बुद्धी दिली असेल आणि त्यांनी हा प्रकल्प असा ठेवला. ती सगळी जमीन तुम्हा लोकांना मिळाली आणि तुम्हीही दिलेल्या जमिनीचं सोनं केलं साहेब, सोनं केलं. मी येतानाच म्हणलं जागा चांगली मिळाली पण जागेचा उपयोग चांगला घेतला. इथे मंदिर बांधलं. माणसं म्हणतात मंदिराने काय होणार आहे. मी कसंही सांगेल तुम्हाला मंदिराने काय होतं. मंदिर हे इकॉनॉमी फिरवण्याचं सांगतो. म्हणजे काय असतं, जोपर्यंत देशातली इकॉनॉमी म्हणजे पैसा फिरणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही होणार. पैसा तिजोरी साचून ठेवल्याने देश श्रीमंत होत नसतो. पैसा फिरवता आला पाहिजे. जितका फिरेल तितका वाढत असतो. मग पैसा, मंदिर हे पैसा फिरवतो. कसा फिरवतो? काही एक माणूस येतो तो दानपेटी येताना तसा येत नाही, 2